राज ठाकरे आज ठाणे दौऱ्यावर असणार आहेत. मनसे पदाधिकाऱ्यांशी ते संवाद साधतील. ऑपरेशन टायगर नंतर राज ठाकरेंचा हा ठाणे दौरा होतोय, त्यामुळे त्यांच्या ठाणे दौऱ्यामुळे चर्चेला उधाण आलेलं आहे. तर राज ठाकरे आज ठाणे दौऱ्यावर आहेत. मनसे पदाधिकाऱ्यांशी ते संवाद साधणार आहेत. सध्या राज्यभरामध्ये ऑपरेशन टायगरची चर्चा आहे आणि याच ऑपरेशन टायगर नंतर राज ठाकरेंचा हा ठाणे दौरा चर्चेचा विषय बनला आहे. तर बैठकीच्या ठिकाणावरून याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी शुभम कोळी यांनी. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज ठाणे दौऱ्यावरती आहेत आणि या ठाणे दौऱ्यादरम्यान याच हॉलमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे कार्यकर्त्यांसमवेत एक शिबिर घेणार आहेत आणि या शिबिरादरम्यान अनेक कार्यकर्त्यांना ते मार्गदर्शन करणार आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वीच आपण पाहिलं तर राज्यामध्ये ऑपरेशन टायगर असेल, ऑपरेशन लोटस असेल, असे सत्ताधाऱ्यांकडून जे आहे ते राबवण्यामध्ये येत आणि त्याच माध्यमातून अनेक आमदार सत्ताधारी पक्षांमध्ये प्रवेश करत आहेत आणि त्यांच्याच नंतर कुठेतरी उद्धव ठाकरेच्या शिवसेनेने देखील धास्ती घेतलेली आहे. आणि आता अशातच गेल्या काही दिवसांपूर्वीच आपण पाहिलं असेलच की राज ठाकरे यांनी स्वतः संजय दिना पाटील यांच्या मतदारसंघामध्ये एका शाखेचं उद्घाटन जे आहे ते केलं होतं आणि त्यानंतर थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे ठाणे दौऱ्यावरती आहेत. शिंदेंच्या बालेकिल्ल्यातच शहरात ते एक शिबिर आयोजित त्यांनी केलेलं आहे आणि संपूर्ण जिल्ह्यातील कार्यकर्ते जे आहेत या शिबिरामध्ये उपस्थित राहणार आहेत. शहर प्रमुख असतील, विभाग प्रमुख असेल, त्यांच्या समवेत ही एक महत्त्वपूर्ण बैठक आजची पार पडणार आहे. संपूर्ण तयारी या बैठकीच्या आता अंतिम टप्प्यामध्ये आलेल्या आहेत. विशेष सखोल पुनर्निरीक्षण SIR संदर्भात हे मार्गदर्शन शिबिर जरी असलं तरी आता कार्यकर्त्यांना नेमकं काय कानमंत्र देतात राज ठाकरे, त्याचबरोबर कोणता कार्यकर्ता नाराज नाही ना, त्यांची नाराजी कशाप्रकारे दूर करतील हे ह्या सभेच्या माध्यमातून आता उघड होणार आहे. त्याचबरोबर पाहिलं तर राज ठाकरे ह्याच खुर्चीवरती बसून ह्या संपूर्ण कार्यकर्त्यांना जे आहेत मार्गदर्शन करणार आहेत आणि आता येणाऱ्या काळामध्ये राज ठाकरे काही वेळातच या शिबिरादरम्यान उपस्थित राहणार आहेत आणि आता कार्यकर्त्यांना नेमकं राज ठाकरे या शिबिराच्या माध्यमातून काय कानमंत्र देतील हेच आता पाहणं महत्त्वाचं असणार आहे. शुभम कोळी, झी मीडिया, ठाणे.